हॅलो. हा भैया साहेब. हा भाऊ, मी तुम्हाला 2 फोन लावले, नंतर मग आता ह्याला बोललो, राहुलला बोललो डिटेल मध्ये, आणि ह्यालाही बोललो गोरेनला. बर. त्यांना हा तुमचा फोन लागला नाही म्हणून मग त्यांना बोललो. 2दा फोन लावला, तुम्ही बघा मिस्ड कॉल आहे का नाही तुमचे. बोला ना. हा, तर काय झालं आता त्या अर्जुनराव साक्षीदार आहेत. अर्जुनरावला सुद्धा अर्जुनराव पण बोलले, मी पण बोललो, दानवेंना दोघांनी बोललो. तर ते म्हणले भैया साहेब आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही पुढे दिलं तर आमचं काय अडचण नाही, पण ह्या वेळेस आम्हाला दिलं पाहिजे. तर काय बोलणार आम्ही. मी त्यांना एवढं टोकाचं झालं भांडण. मी काल फोनवर बोललो आणि आज ते आलते आता लग्नाच्या तिथं त्या ह्याच्यात. तर मी त्यांना म्हणलं हे असं असं आहे. ते म्हणलं राव आपण पहिल्यांदा बोललो बबनरावांना, त्यात आले नाही, चर्चेत नव्हते, हे नव्हते. मी म्हणलं ते काही असो, पण माझं त्यांच्याकडून एवढंच झालेलं की आपल्याला राहुलला उपाध्यक्ष करायचंय. तर ते आता तुम्ही असं मला वाटतं की ह्यावेळेस सोडावं. ते म्हणले नाही मला ह्यावेळेस द्या, भैया पुढे साहेब, तुम्हाला द्यायचं तर राजकारण द्या. मोठं नसतं. त्या नाही मला उपाध्यक्ष पदात काही नाहीये, आम्हालाही मी माहिती तुम्हाला आहे. एकच सांगू का, मी ह्यांना खूप आणि सविस्तर तुम्ही बोललो, म्हणलं शब्द तुझ्या दिला, अहो अर्जुनरावच्या शब्द बंगल्यावर बोलला, शब्द चर्चा पाळूच ना केली. आपण, पण पुढच्या ह्याच्यात पाळू. आता नाही अरे ऐकत. अरे बाबा टोप्या, असं, अरे कडू, असं नसतं हो. तो टक्कल फोडतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.